ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता साक्षीच्या विरोधात अर्जुन, सायली आणि चैतन्य पुरावे गोळा करत असतात. साक्षी घरात नसताना आता तीच संधी साधून चैतन्यने अर्जुन, सायलीला बोलावून घेतलेलं असतं व तिघे मिळून आता त्रिकूट एकत्र येत साक्षीच्या विरोधात पुराव्यांचा शोध घेत असतात. त्याच वेळी चैतन्य अर्जुनला खूप मोठा पुरावा हाती लागणार असतो, परंतु इतक्यातच आता तिथे साक्षीची एंट्री झालेली असते. तर अर्जुन, सायलीला आता साक्षी पाहणार का? तर त्याचनंतर आता चैतन्य स्वतःच्या जीवावरती उदार होत साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी खूप मोठा धोका पत्करणार असतो व साक्षीला आता जेलमध्ये पाठवायचं, तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून द्यायची, त्यासाठी खूप मोठा प्रयत्न करत अर्जुन, सायलीच्या हाती खूप मोठा पुरावाही मिळवून देणार असतो. तर अर्जुन, सायली साक्षी आता तिच्या घरी पाहणार का व त्यानंतर चैतन्य असा कोणता धोका पत्करणार असतो की ज्यामुळे चैतन्य मोठ्या संकटातही सापडू शकत असतो आणि असे कोणते पुरावे गोळा केलेले असतात की ज्यामुळे अर्जुन, सायलीला आनंदाचा धक्का बसत आता मधुभाऊंच्या केसमध्ये मोठा टर्न येणार असतो, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे आता आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की आज साक्षी घरात नसतानाच आता चैतन्याला आयती संधी सापडलेली असते आणि त्याचमुळेच चैतन्याने विचार करून आता महिपतीच्या रूमची झडती घेतलेली असते. तेव्हा आता त्या महिपतीच्या रूममध्ये चैतन्याला एक बंद आणि त्यानंतर खूप मोठी विचित्र अशी हत्यारं सापडलेली असतात आणि चैतन्याने आता ते पुरावे म्हणून त्याचे फोटोही काढून घेतलेले असतात. तर चैतन्य तिथे म्हणालेलाही असतो की साक्षी, तुला ना या हत्यारांच्या तस्करीमध्ये जेलमध्ये ना खूप मोठी खडी फोडायला आम्ही पाठवणार आहोत. तर त्याचनंतर दुसऱ्या दिवशी आता साक्षी चैतन्याला सांगते की चैतन्य, माझं ना एक खूप महत्त्वाचं काम आहे, मला एका फायनान्सरचा फोन आलेला होता आणि मला त्याला भेटायचं आहे. तेव्हा चैतन्य सांगतो की ठीक आहे साक्षी, परंतु तुला कसलीही मदत लागली तर मला नक्की सांग. तेव्हा साक्षी म्हणते की हो चैतन्य, तू माझ्यासोबत आहेस ना, म्हणून मला कशाचीच काळजी वाटत नाही आहे, नाहीतर मी एकटीने काय केलं असतं. तेव्हा आता चैतन्य स्वीट टॉक म्हणतो आणि साक्षीला मिठी मारतो आणि साक्षीला म्हणतो की तुझं काम खूप छान पार पडेल, तू या सगळ्या फायनान्सच्या कटकटीतून बाहेरही पडशील. तेव्हा आता साक्षीने चैतन्याला सांगितलेलं असतं की तू माझी जास्त वेळ वाट पाहू नकोस, कारण मला यायला 3-4 तास तरी लागणार आहेत. तेव्हा चैतन्याच्या मनात लड्डू फुटत असतात. तर चैतन्य विचार करतो की 3-4 तास म्हणजे साक्षीच्या रूमची जी काही झडती घ्यायची राहिली होती, काल अचानक साक्षी आल्यामुळे ती घेताच नाही आली. आता जर 3-4 तास त्याला यायला उशीर लागत असला तर साक्षी जाता क्षणी अर्जुन, सायलीला पटकन बोलावतो आणि आम्ही पुरावे कुठे मिळत आहेत का त्याचा शोध घेतो. तर आता चैतन्य साक्षीला खोटं सांगतो की ठीक आहे साक्षी, मला माझ्या एका क्लायंटला भेटायला जायचं आहे. तेव्हा आता साक्षी गेलेली असते. तर चैतन्य पटकन अर्जुनला फोन करतो आणि अर्जुनला सांगतो की अर्जुन, आपल्याकडे ना साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा हाती लागू शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की तो कसा? तर चैतन्य सांगतो की काय आहे ना, साक्षी आता एका फायनान्सरला भेटायला गेली आहे आणि तिने सांगून गेली आहे की ती 3-4 तास तरी अजिबात येणार नाही. तेव्हा काल मी महिपतीच्या रूमची झडती घेतली तर त्या रूममध्ये मला ना काही हत्यारं सापडली आहेत. तेव्हा अर्जुनला जरासा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो काय? तर चैतन्य म्हणतो हो अर्जुन, मला ना काल महिपतीच्या रूममध्ये हत्यारं सापडले आहेत. नक्कीच ही लोक हत्यारांची, ड्रग्सची तस्करी करत असणार आहे. आपण जर आता अख्खं घर जर पिंजून शोधून काढलं ना तर आपल्याला नक्कीच खूप सारे पुरावे मिळतील. हे साक्षीचं घर म्हणजे साक्षीचा मोबाईल म्हणजे पुराव्याचा खजिना आहे, खजिना. तो जर एकदा आपल्याला उघडता आला ना तर चांगलं होईल. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे चैतन्य, मी सायलीला घेऊन पटकन निघतो आहे. तर इकडे आता अर्जुन, सायली चैतन्याची भेट घेतात. तेव्हा चैतन्य सांगतो आता साक्षी 4 तासासाठी बाहेर गेली आहे. तेव्हा अर्जुन, आपल्याकडे खूप जास्त वेळ आहे, या 4 तासामध्ये आपल्याला नक्कीच साक्षीच्या घरात काही ना काही पुरावे सापडू शकतात. तेव्हा आता चैतन्य अर्जुन, सायलीला सांगतो की इकडे एक खोली आहे, तिकडे एक खोली आहे, तुम्ही मागच्या बाजूलाही जास्त शोधाशोध करा, कारण जर समोरून साक्षी आली तर मी इथे असेन आणि त्यानंतर मी तुम्हाला अलर्ट करू शकतो. तेव्हा आता अर्जुन, सायली सुद्धा चैतन्याची या सगळ्यात साथ देतात आणि आता एक एक करत पुरावे शोधायला लागलेले असतात. तर चैतन्य इकडे आता बाहेरच्या बाजूला हॉलमध्ये सुद्धा सगळ्या फाईल चाळून पाहत असतो. तर आता साक्षीच्या रूममध्ये, महिपतीच्या रूममध्ये सुद्धा अर्जुन, सायली तिथे आता सगळ्या फाईल चाळून पाहत असतात. तेव्हा कोणता पुरावा आता मिळतो आहे का ते दोघेही चेक करत असतात. तर इकडे आता चैतन्य अर्जुन, सायलीला महिपतीच्या रूममध्ये घेऊन आलेला असतो. तेव्हा महिपतीने लपवलेली ती वेगळी हत्यारे सुद्धा ते अर्जुन, सायलीला दाखवतो. तेव्हा चैतन्याला अर्जुन म्हणतो की ग्रेट चैतन्य, खूप छान काम केलं आहेस. हे सगळं जर आपण कोर्टात सादर केलं ना पुरावे, तर तो महिपती तर अडकलाच आहे, परंतु ती साक्षी शिकरे सुद्धा अडकेल या सगळ्या. तर एक एक करत आता अर्जुन, सायली कोणती फाईल
कोणताही ड्रॉवर आता शिल्लक ठेवत नाहीत. इतक्यातच आता साक्षी आलेली असते आणि इकडे अर्जुन, सायली, चैतन्य तिघेही वेगवेगळ्या दिशेने पुराव्यांची शोधाशोध करत असतात. तर अर्जुनने आता मुद्दाम वेगळ्याच ठिकाणी त्याची गाडी लावलेली असते आणि ते दोघेही आता चालत साक्षीच्या घरी आलेले असतात. कारण जर अचानक साक्षी आली तर अर्जुन सायलीवरती, चैतन्यावरती तिचा संशय जाणार नाही आणि ती चैतन्यावरती शंकाही घेणार नाही. आता तिघांची ऑलरेडी सगळी प्लॅनिंग ठरलेली असते. दारात आल्यानंतर अचानक साक्षीचा मोबाईल वाजतो. तेव्हा साक्षी हॅलो म्हणणार तर आता चैतन्याच्या कानी आवाज पडतो. तर लगेच चैतन्य सायली, अर्जुन या दोघांनाही मेसेज करून अलर्ट करतो. तेव्हा आता जसं साखरपुड्याच्या दिवशी अर्जुन, सायली साक्षीच्या रूममध्ये मागच्या बाजूने जाऊन चैतन्याला अलर्ट केलेलं असतं, त्याचप्रमाणे आता साक्षी फोनवरती बोलण्यात बिझी असते. तोपर्यंत चैतन्य आता अर्जुन, सायलीला त्याच मागच्या बाजूच्या दिशेने तेथून पळवून लावतो. परंतु आता कोणताही पुरावा हातात आला नसल्यामुळे अर्जुन, सायली जरासे अस्वस्थच असतात. तर इकडे आता चैतन्याला पाहून साक्षी जराशी शॉक होते. तेव्हा चैतन्य म्हणतो की अगं मी माझ्या क्लायंटला भेटून आलो. तू फायनान्सला भेटायला गेलतीस ना, काय झालं? तेव्हा आता साक्षी म्हणते अरे चैतन्य, ते फायनान्सला अजिबात ऐकतच नाहीये. तर आता साक्षी इकडे तिकडे पाहते, जरासा तिला वेगळा संशय येतो. तेव्हा साक्षी चैतन्याला म्हणते की आपल्या घरात कोणी आलं होतं का? तेव्हा चैतन्य जरासा घाबरतो आणि म्हणतो नाही ग, परंतु तुला असं का वाटतंय? मी आत्ता थोड्या वेळाच पूर्वी आलो होतो. तर साक्षी चैतन्याला म्हणत असते की चैतन्य, मला नाही या सगळ्या प्रकरणाचं खूप टेन्शन येतं आहे. जरी ते अण्णा असते ना तर अण्णांनी हे सगळं सांभाळून घेतलं असतं. तेव्हा चैतन्य म्हणतो की काय? तर साक्षी म्हणते की अरे म्हणजे फायनान्सरचं बघायचं वगैरे ते सगळं अण्णा करत होते ना, मला यातलं काही माहितीच नव्हतं. हे सगळं माझ्यासोबत पहिल्यांदा घडतं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की साक्षी, तू अजिबात काळजी करू नको. तर साक्षी म्हणत असते की चैतन्य, आणि त्यात अजून त्या मधुभाऊंची केसला आता सुरुवात होईल. तर चैतन्य म्हणतो की साक्षी तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. तू मला एक एक करत आता सगळं काय घडलं होतं ते रिपीट एकदा सांग, म्हणजे मला समजेल की त्यातून कोणती गोष्ट सुटते आहे का. तर साक्षी म्हणते की हो ठीक आहे. तर त्याचनंतर चैतन्य विचार करतो की जसं मी साक्षीला सांगितलं आहे की आपल्या हातून काही गोष्ट सुटते आहे का, तसंच अर्जुनच्या हातून जर कोणती गोष्ट सुटत असेल तर चैतन्य आता रिपीट ती CCTV फुटेज पाहायला लागलेला असतो. तर चैतन्य नीट लक्ष देऊन पाहतो. तर तेव्हा चैतन्याच्या एक गोष्ट अचूक लक्षात येते की साक्षी जाताना तर पार्टीमधून वेगळ्याच कपड्यांवरती गेलेली होती आणि येताना तर वेगळ्याच कपड्यांवरती आली आहे. आणि शिवानी जाधवने तर अशी कोर्टात साक्ष दिली होती की साक्षी खूप प्यायलेली होती, साक्षीला साधी शुद्धही नव्हती. मग साक्षी या सगळ्यांमध्ये इतकी अशी सहज कशी काय चालत येऊ शकते? आणि त्यातून साक्षीचे कपडेही चेंज झालेले आहेत. म्हणजे साक्षीने काय केलं असेल की ती गेली आश्रमात, त्यानंतर त्यांच्यामध्ये वादावाद झाली असेल कदाचित तिथे, आणि त्यानंतर साक्षीकडून विलासचा खून झाला असणार आहे. आणि त्यानंतर खुनाचे त्या विलासचे रक्त नक्कीच साक्षीच्या कपड्याला लागलेलं असणार आहे. आणि ते रक्त लागल्यामुळे साक्षीने कपडे चेंज केले आणि ती कपडे कदाचित फेकून किंवा चाळून टाकले असणार आहे. आणि त्यानंतर कपडे बदलून परत साक्षी इकडे आली. मग त्या शिवानी जाधवने कोर्टात खोटी साक्ष का दिली की साक्षी खूप प्यायलेली होती आणि तिने स्वतः तिला सोडलेलं होतं. मग साक्षी परत येताना इतकी सहज कशी काय पार्टीत येऊ शकते? चैतन्याच्या आता बिरबल युक्तीने साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा शोधून काढलेला असतो. तेव्हा तो लगेच आता चैतन्य अर्जुनकडे तडक निघतो. अर्जुनकडे गेल्यानंतर तिथे आता सायली अर्जुनसाठी डबा घेऊन आलेली असते. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे माझ्याकडे साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा लागला आहे. आणि चैतन्य आता ती CCTV परत दाखवतो. तो म्हणतो की हे बघ, या CCTV फुटेजमध्ये साक्षी गेली आहे, परंतु येताना कपडे चेंज झाले आहेत. आणि त्यानंतर शिवानी जाधवने जशी कोर्टात साक्ष दिली होती की साक्षी खूप प्यायलेली होती, मग साक्षी इथे पार्टीत येताना सहज इतकं छान अशी चालत कशी काय येऊ शकते? तर आता डबल अर्जुन पाहतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो चैतन्य, म्हणजे साक्षी आश्रमात गेली, विलासचा खून केला आणि त्यानंतर कपडे चेंज करून इकडे पार्टीमध्ये हजर झाली. म्हणजे त्या शिवानी जाधवला नक्कीच हिने पैसे चालून धमकावून खोटी साक्ष द्यायला भाग पाडला असणार आहे. तर अर्जुन आता म्हणतो की कोर्टात साक्षीने खोटे पुरावे सादर केले होते, तर आता साक्षीचा पर्दाफाश होईल. तेव्हा आता चैतन्य यस म्हणतो. तर सायली खूप खुश झालेली असते, कारण मधुभाऊ सुटणार असतात आणि सायलीने ठरवल्यानुसार मधुभाऊ सुटल्याच नंतर सायली अर्जुनला प्रपोज करणार असते. तर आता कोर्टात साक्षीच्या विरोधात अर्जुन ही केस कशी लढणार आणि मधुभाऊंना कसं सोडवणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.